राम मंदिर लोकार्पणाआधी पंतप्रधान मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत। अयोध्येतल्या नवीन विमानतळ रेल्वे स्टेशनचं ते उद्घाटन करतील। विमानतळ ते अयोध्या धाम रेल्वे स्टेशन असा रोड शो सुद्धा मोदी करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत आणि शहराला भेट देतील। अयोध्येला 15,700 कोटी रुपयांची विकास कामांची भेट मोदी देणार आहेत। ज्या सत्तेची भीती वाटते ती उलथवून टाका, उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केलंय। सत्तेला घाबरणार असाल तर काहीच उपयोग नाही, पुढचं वर्ष निवडणुकीचं आहे, त्यामुळे पक्षाची ताकद वाढवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनोखा उपक्रम राबवतील। महाराष्ट्रातल्या गावागावात राम मंदिराचा सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे। गावच्या मंदिराबाहेर स्क्रीन लावून सोहळा लाईव्ह दाखवला जाईल। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना निमंत्रण आले, पण सोनिया गांधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही या संदर्भात काँग्रेसकडून मौन बाळगलं जात आहे। अयोध्येत येणाऱ्या रामभक्तांसाठी अयोध्या विमानतळ महत्त्वाचं प्रवासाचं साधन ठरेल। विमानतळाची आतली दृश्य पुढारी न्यूजच्या हाती लागली। अयोध्येतील सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसह राज ठाकरेंना सुद्धा निमंत्रण आहे। शिवाय वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना सुद्धा निमंत्रण पाठवलं जाणार आहे। महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्य समितीची बैठक दादर वसंत स्मृती इथे सकाळी 10 वाजता होईल। या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे उपस्थित असतील। पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करतील। लोकसभा निवडणुकांबाबत काँग्रेसची निर्णायक बैठक 4 जानेवारीला होणार आहे। इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत 2 किंवा 3 जानेवारीला चर्चा होईल। नवी दिल्लीमध्ये पार पडणारी ही बैठक महत्त्वाची आहे असं मानलं जातं। लोकसभेसाठी राज्यातील जागा वाटपावर दिल्लीत विचारमंथन होईल। काँग्रेस जुन्या समीकरणांवर फुली मारत सर्वाधिक जागांवर दावा करणार आहे असं समजतंय। काँग्रेसची भूमिका महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वादाचं कारण ठरू शकते। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामधून मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांची आग्रही भूमिका दिसतेय। उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडायला मात्र नकार दिलाय। इंडिया आघाडीतील समावेशावरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये तू-तू-मैं-मैं सुरूच आहे। आघाडीसाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या जाहीर आणि लेखी प्रस्तावाला काँग्रेस श्रेष्ठींकडून कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही। शिंदेच्या शिवसेनेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापुढे मैत्रीचा हात केलाय। राज ठाकरे लोकनेते असून आमच्या सोबत आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होईल असं शिंदेच्या शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी अजित पवार गटाला ठाकरेंच्या शिवसेनेनं धक्का दिलाय। अजितदादांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे आज मातोश्री इथे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। वाघेरे हे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आहेत। 26 जानेवारीला मनोज जरांगे पाटलांसह मराठा समाज मुंबईत धडकेल। आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर उपोषण केलं जाईल आणि उपोषणाचं हे ठिकाण नेमकं कुठलं असेल हे मनोज जरांगे स्वतः निवडणार आहेत। पायी मोर्चामध्ये 3 कोटी मराठा सहभागी होतील असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं। त्याच्यावर बबनराव तायवाड यांनी टीका केली आहे। मराठ्यांची संख्या 3 कोटी आहे का असा सवाल करत धरसोड वृत्तीमुळे जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी झाली आहे असंही तायवाड यांनी म्हटलंय। धनगर आरक्षणाचा 26 जानेवारीपर्यंत निर्णय घ्या असं अल्टिमेटम धनगर समाजाच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी दिलाय। धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली। क्रिकेटनंतर मनोज जरांगे पाटलांनी लेझिम खेळण्याचा आनंद लुटलाय। जालन्याच्या अंतरवली सराटीमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांना लेझिम खेळण्याचा आग्रह केला। वंदे भारत एक्सप्रेस आज जालन्याहून मुंबईकडे रवाना होईल। दरम्यान छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर ती थांबणार आहे, त्यामुळे स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। शेतकरी आक्रोश मोर्चा सांगता सभा संध्याकाळी 4 वाजता होईल। शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, सुप्रिया सुळे सभेसाठी उपस्थित असतील। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे, त्यामुळे केदारांना जेल की बेल हे आज स्पष्ट होईल। 150 कोटींच्या रोखे घोटाळ्यामध्ये केदारांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। कुलाबा, माझगाव, वरळी, बीकेसीची हवा पुन्हा बिघडली आहे। एअर क्वालिटी इंडेक्स 200 पार पोहोचलाय। वाढत्या थंडीमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतोय। मुंबईनंतर ठाण्यात सुद्धा डीप क्लिनिंग ड्राय अभियान राबवलं जात आहे। वागळे प्रभाग आणि शहरातील इतर ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः यामध्ये सहभाग घेतलाय। एमपीएससी तर्फे 27 एप्रिल रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 घेतली जाईल। राज्यभरातल्या 37 जिल्हा केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेमुळे 274 पदांची भरती होणार आहे।
31ला दक्षिण मुंबईमध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी बेस्ट प्रशासनाने जादा 25 बसेस चालवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे रात्री उशिरा घराबाहेर असणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे। जुहू चर्च रोड, जुहू रोडचा काही भाग, जुहू तारा रोड आणि वैकुंठलाल मार्ग हा नो पार्किंग झोन म्हणून घोषित केलाय। मुंबईतील किरकोळ विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करायच्या वेळेत शिथिलता देण्यात आली। शिथिलता 31 डिसेंबर 2023ला रात्री 10:30 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत असणार आहे। सरकारने 31 डिसेंबर रोजी रात्रभर दारूची दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे सरकारला नीती आणि अनितीची जाण राहिलेली नाही। अनैतिक मार्गाने रेव्हेन्यू गोळा करण्याचं काम सरकार करत आहे, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी बंदोबस्त ठेवलाय। मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांची नजर असेल। ठिकठिकाणी नाकेबंदी सुद्धा करण्यात आली आहे। पुण्यामध्ये सुद्धा 31च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 17 पथकं तैनात केली आहेत, ज्याच्यामध्ये 50 अधिकारी आणि 125 कर्मचारी आहेत। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले। जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे। शिवाय ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम सुद्धा राबवली जाते। उपनगरीय रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीसाठी उद्या मेगा ब्लॉक असणार आहे। मध्य आणि हार्बर मार्गावर दुरुस्ती केली जाईल, त्यामुळे मुंबईकरांना प्रवास करताना अडचणी येऊ शकतात। आरे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या मार्गावर उभारलेली मेट्रो 3 आता थेट एप्रिलमध्ये धावेल। मेट्रो 3 साठीचं कारशेड उभारणीचं काम पूर्ण झालं नाहीये, त्यामुळे मुहूर्त लांबणीवर पडलाय। डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 3 आणि 4 वरचा जिना रविवारपासून 40 दिवस प्रवाशांसाठी बंद असेल। देखभाल दुरुस्तीचं काम केलं जाईल, त्यामुळे जिना बंद ठेवला जाणार आहे। राज्यातली सगळी रेशन दुकानं सोमवारपासून बेमुदत बंद असतील। प्रलंबित मागण्यांसाठी या दुकानदारांनी एल्गार पुकारलाय। देशव्यापी आंदोलनादरम्यान राज्यातील 5 लाखापेक्षा जास्त दुकानं बंद असतील। 500 चौरस फुटापेक्षा मोठी घरं असणाऱ्या मुंबईकरांना 15 ते 40% मालमत्ता करवाढीला सामोरं जावं लागणार आहे। मालमत्ता करात रेडी रेकनरच्या दरानुसार वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। त्यानुसार वाढीव देयकं पाठवण्यात आली आहेत। राज्यामध्ये शुक्रवारी 129 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले। राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी मुंबईत सर्वाधिक 15 रुग्ण आढळले। ठाणे पालिका क्षेत्रातले 12 रुग्ण आहेत। शिर्डीत मंदिर परिसरात नो मास्क नो एंट्रीचा फलक लावला गेलाय। दर्शनासाठी येणाऱ्या ज्या भाविकांकडे मास्क नसेल त्यांना प्रवेश मिळणार नाही। देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे प्रशासन सज्ज आहे। राज्यभरात तब्बल 9 लाखांवर बालकं आजारी आहेत अशी माहिती कळतेय। 0 ते 18 वयोगटातील 2 कोटी मुलांची आरोग्य तपासणी झाली आणि त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। भीमा कोरेगाव इथे 1 जानेवारी 2024ला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलंय। पुणे नगर महामार्गावरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रविवारपासून या वाहतुकीत बदल केला जाणार आहे। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट विदर्भातील कलावंतांनी तयार केलाय। अमरावती इथे आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी चित्रपटाचा विशेष ट्रेलर जारी करण्यात आला। बुलढाण्यातील जयस्तंभ चौकामध्ये राजमाता जिजाऊ यांच्यासह बाल शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय। आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते दोन्ही पुतळे चबुतऱ्यावर विराजमान करण्यात आले। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पण सोहळा आहे आणि त्याच्यामध्ये चौघडा वाजवण्यासाठी पुण्यातल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहणारे रमेश पाचंगे यांना विशेष निमंत्रण देण्यात आले। म्हाडा सीडीपीच्या वांगणी इथल्या 2000 सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू झाली आहे। 26 जानेवारीला घरांची सोडत निघणार आहे। सांस्कृतिक विभागाच्या वतीनं राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 2 अशी 75 अद्ययावत नाट्यगृह उभारली जातील। याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। 31 डिसेंबरला शेगावच्या गजानन मंदिरामध्ये भक्तांची गर्दी होऊ शकते, त्यामुळे संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रात्री 31 डिसेंबरला शेगावचं मंदिर सुरू असणार आहे। प्रवासी संख्या वाढते, त्यामुळे एसटीच्या महसुलात वाढ होते आणि त्यामुळे एसटीची वाटचाल आता आत्मनिर्भरतेकडे होते। गेल्या 4 महिन्यात एसटी महामंडळाला राज्य सरकारनं 0 अर्थसहाय्य केलं। परभणी जिल्ह्यामध्ये अवैध मद्य विक्री आणि वाहतुकीवर प्रतिबंध ठेवण्यासाठी 4 पथकं तैनात केली। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं हा निर्णय घेतला। नाकाबंदी तसंच तपासणी नाके उभारून कार्यवाही करण्यात येणार आहे। धुळे आगाराच्या एसटी बसेसमध्ये 20 नोव्हेंबरपासून तिकिटासाठी डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू करण्यात आली, पण डिजिटल पेमेंटला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळतोय असं समोर आलं। MMRDAनं मेट्रो 6 स्थानकाच्या कामाला गती दिली आहे। मार्गिकेवर 13 स्थानकांमध्ये प्रवाशांना सहज पोहोचता यावं म्हणून वाहतूक सुविधा एकत्रीकरण केलं जाणार आहे।
दिंडोशी पोलीस ठाण्यातील एका पोलिसाचा मांजामुळे मृत्यू झाला, त्यानंतर प्रशासन जागा झालंय। पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे। पुणे शहर आणि जिल्ह्यातील शेतीची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गतवर्षीच्या तुलनेत जवळपास 11% पाणीसाठा कमी आहे। शुक्रवारी संध्याकाळी धरण साखळीत 21.71 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। ऐन हिवाळ्यामध्ये मराठवाड्यातील अनेक शहरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। 73 पैकी 68 नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये सरासरी 5 दिवसातून एकदाच पाणी येते। गेल्या महिन्याभरापूर्वी जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पंचनामे सुद्धा झाले, पण शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाहीये। बुलढाण्यातील खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, 100% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, या मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्यांची प्रकृती मात्र आता खालावते। दुष्काळी भागातील पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्याचा निर्णय सहकार विभागाकडून घेतला गेलाय। राज्यातील 40 तालुक्यांसह 1000 पेक्षा जास्त महसुली मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला। जलयुक्त शिवार अभियान 2.0 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे। या अभियानामध्ये पाणलोट क्षेत्र विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल तर नवीन पदनिर्मिती करा आणि पद भरा, असे निर्देश फडणवीसांनी दिले। बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणीला राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे। सोनाळा इथं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। नंदुरबारच्या सारंगखेडा इथल्या तापी नदीच्या किनाऱ्यावर सुरू असलेल्या चेतक फेस्टिवलमध्ये देशभरातून 3000 पेक्षा जास्त घोडे दाखल झाले। यावेळी जिल्ह्यात थंडीचा कडाका सुरू आहे, त्यामुळे घोड्यांची विशेष काळजी घेतली जाते। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये एका इलेक्ट्रिकच्या दुकानामध्ये चोरी झाली आहे। 10 विद्युत मोटार, 120 नोझल, 6 स्पेअर पंप आणि केबल बंडल लंपास करण्यात आले। राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत 5 जानेवारी रोजी माणगावमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम होईल, ज्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे आणि शासन त्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करणार आहे। राज्यभरातील 18 ड्रोन केंद्रांचं मुख्यालय IIT मुंबईमध्ये होणार आहे। राज्य सरकारकडून ड्रोन अभियानाअंतर्गत 12 जिल्हे 6 विभागामध्ये ड्रोन केंद्र उभारलं जाईल। धुळे जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सदस्यांमध्ये सुरेश सोनावणे, पूजा खडसे, सुमित पवार आणि विजय अहिर यांचा समावेश आहे। नियुक्ती करण्यात आलेले 4ही सदस्य अजित पवार गटाचे आहेत, त्यामुळे चर्चा रंगली आहे। विकसित भारत संकल्प यात्रा कुडाळमध्ये पोहोचली। सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी मात्र यात्रेला रोखण्याचा प्रयत्न केला। भाजप आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली। जळगावमध्ये राष्ट्रीय महामार्ग लवाद न्यायालय कक्षाचं विभागीय आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन झालं। रखडलेली कामं लवकर मार्गी लावण्यासाठी न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे। अपघातानंतर पळून जाणाऱ्या चालकाला 10 वर्षांची शिक्षा करण्याचा निर्णय अमित शहांनी घेतलाय। या निर्णयाचा बुलढाण्याच्या चिखलीमध्ये वाहन चालकांनी निषेध केला, शिवाय हा निर्णय मागे घेतला जावा अशी मागणी केली। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना कामाला लागली आहे। जळगावच्या यावलमध्ये झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतला गेला। शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा अशा सूचना दिल्या गेल्या। पदवीधरसाठी कोकणामध्ये 2.5 पट मतदार वाढलेत। 5 जिल्ह्यांमधून 46,000 पेक्षा जास्त जणांची नोंदणी झाली। आज अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे। आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वागनखानच अफजलखानाच्या विचाराचा व्हायरस काढणार असं विधान मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केलंय। त्याचबरोबर औरंगजेबाचं थडगं बांधणं हे दुर्दैवी आहे असंही ते म्हणाले। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंगोलीच्या दडगावमध्ये मराठा आंदोलकांनी ईव्हीएमचं प्रात्यक्षिक रोखलं। जनहिताच्या दृष्टीनं हे प्रात्यक्षिक राबवलं जात होतं, मात्र ते रोखण्यात आलं। नंदुरबारच्या रायखेडमधील नवीन पोलीस चौकीच्या इमारतीचं उद्घाटन झालं। विशेष पोलीस महानिरीक्षक BG पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं। उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं 2 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। या स्पर्धेमध्ये 22 शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंच्या घराच्या बाजूला असलेल्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडला, ज्याच्यामध्ये 2 जण जखमी झाले। दरोडेखोरांना स्थानिकांनी चोप दिला। दादा भुसेंनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं। संपूर्ण वर्षभरात मद्यपी चालकांकडून 10 लाखांचा दंड पालघर पोलिसांनी वसूल केलाय। 415 वाहन चालकांवर कारवाई केली। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वरसोली टोल नाक्यावरून एका गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक केली। जिवंत काडतुसा सुद्धा जप्त केली। चंद्रपूरच्या कुलथा इथल्या प्रकरणामध्ये महसूलसह खनिकर्म अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी रिपाईकडून केली जाते। वाळू तस्करांकडून सरपंच आणि नागरिकांना मारहाण करण्यात आल्याचं हे प्रकरण आहे।
चंद्रपूरच्या जानाळ्यामध्ये वाघाच्या हल्ल्यात एका शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला। मूळ तालुक्यातल्या बफर झोन क्षेत्रात ही घटना घडली। सुभाष खडपे असं मृताचं नाव आहे। खोटी ओळख दाखवून सोन्याची अंगठी लंपास करणाऱ्या आरोपीला बुलढाण्याच्या खामगाव पोलिसांनी जळगावमधून अटक केली। पोलीस अधिक तपास करत असताना हा गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे। उत्तर भारतामध्ये आणखी काही दिवस दाट धुकं राहील असा रेड अलर्ट हवामान खात्याने दिलाय। दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश यांच्यावर सावट आहे। भारतीय नौदल विभागाने अधिकाऱ्यांसाठी शिवरायांपासून प्रेरणा घेत बॅचचं डिझाईन बनवलंय। शिवकालीन राजमुद्रेचं प्रतिबिंब त्यात पाहायला मिळणार आहे। नौदल विभागाने राजमुद्रेचं शुक्रवारी अनावरण केलं। या बॅचमधून भारताचा समुद्र वारसा प्रतिबिंबित होतो। फलकावर कन्नड भाषा अनिवार्य करण्यासाठी अध्यादेश आणणार अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे। नुकतीच कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड केली होती। झारखंडमधील दलित आणि आदिवासींना वयाची 50 गाठताच पेन्शन सुरू होईल अशी घोषणा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केली आहे। ज्या कंपन्यांची कार्यालये राज्यात आहेत त्यांना 75% रोजगार भूमिपुत्रांनाच द्यावा लागेल असंही त्यांनी जाहीर केलं। काँग्रेस नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी 2024 लोकसभा माझी शेवटची निवडणूक आहे असे संकेत दिलेत। राजकारणात तरुणांना संधी द्यायला हवी अशी भावनाही व्यक्त केली। नैऋत्य रेल्वेच्या अखत्यारीतील एका महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखलं जाणारं बोगी हॉटेल आजपासून बेळगावकरांच्या सेवेत दाखल होते। नैऋत्य रेल्वेचं हे चौथं आणि बेळगावातलं पहिलंच 24 तास खुलं असणारं हे हॉटेल ठरेल। भारतीय औषधांच्या बाजारपेठेमध्ये ब्रँडेड औषधं कंपन्यांच्या विक्रीनं 2 लाख कोटींचा टप्पा ओलांडलाय। ब्रँडेड औषधांच्या विक्रीचा हा आलेख उंचावत असताना जेनेरिक औषधांचा मात्र आकडा घसरतो।